नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. मैत्रिणींनो, दरवर्षी नवीन वर्ष सुरू झालं की एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मकर संक्रांत कधी आहे? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत. ही तिथी, हा सण अतिशय शुभ आहे. त्यामुळं मनामध्ये कोणतीही शंका, मनामध्ये भीती ठेवू नका. बघा, संक्रांत ऐकणं हे अतिशय पुण्यदायी मानलं जातं. आमच्याकडं संक्रांत सांगण्यासाठी गुरु येतात. गावाकडं बऱ्याच ठिकाणी अजूनही प्रथा आहे, पण शहरात हे शक्य नाही. म्हणूनच मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये संक्रांत कधी आहे, संक्रांतीचं स्वरूप काय आहे, संक्रांत कशावर आलेली आहे, संक्रांतीचा पुण्यकाल कधी आहे, म्हणजे वानवसा कधी करायचा, या संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काय काय करायचं, काय करू नये, कोणतं दान करावं, कोणते स्तोत्र मंत्र म्हणावं, वानवसा काय असतो, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या माहिती सगळी लक्षात येईल. संक्रांती दिवशी काय करायचं, कसं करायचं. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटायला जातात, अशी ही कथा आहे, अशी आख्यायिका मानली जाते. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं. जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा दिवस आहे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये जप तप दान धर्म जरूर करावा. बऱ्याच वेळेला काय होतं, संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरल्या जातात की संक्रांत अशुभ आहे, हे असं करू नका, तसं करू नका. तर अशा कुठल्याही अफवांवर लक्ष न देता आपण संक्रांत आनंदात साजरी करावी. आता आपण संक्रांत कधी आहे ते बघू. तर यावर्षी 14 जानेवारी 2026 रोजी वार बुधवार या दिवशी संक्रांत आलेली आहे. आणि खूप दिवसानंतर असा सुंदर असा योग आलेला आहे, तो म्हणजे या दिवशी षष्ठतीला एकादशी आलेली आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि संक्रांत आपण एकत्र साजरी करणार आहोत. शके 1947, पौष कृष्ण 11, बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. आता मकर संक्रांतीचा पुण्यकाल कधी आहे ते बघू. संक्रांतीचा पुण्यकाल 14 जानेवारीला दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. आता या पुण्यकाळामध्ये काय काय करायचं, तर ताईंनो, या पुण्यकाळात आपला वानवसा करून घ्यायचा, म्हणजे ववसायचा कार्यक्रम करून घ्यायचा, वान द्यायचं, दान करायचं. आता गुरु आमच्या घरी येऊन जशी संक्रांत सांगतात ना, तशी संक्रांत मी तुम्हाला इथं सांगणार आहे. म्हणजे संक्रांतीचं स्वरूप, संक्रांतीचं वाहन, उपवाहन, शस्त्र, तिचं अस्त्र ते काय आहे, संपूर्ण संक्रांतीचं स्वरूप तुम्हाला सांगते. म्हणतात ना, यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे, काय भक्षण करते, कुठं पाहते, कोणत्या दिशेनं येते, कोणत्या दिशेने जात आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आत्ता सांगते. लक्ष देऊन ऐका. तर यावर्षी संक्रांती देवीचं वाहन वाघ असून तिचं उपवाहन घोडा आहे. संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. संक्रांती देवीनं हातात गदा घेतली असून तिच्या कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने तरुण असून कुमारी आहे. ती बसलेली आहे. वासा करता संक्रांतीनं हातामध्ये जाई घेतलेली आहे. संक्रांत ही पायस भक्षण करत आहे. संक्रांत ही जातीनं सर्प असून तिनं मोती परिधान केलेलं आहे. तिचं वार नाव, नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. संक्रांत ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि संक्रांत ही वायव्येकडे पाहत आहे. अशी ही यावर्षी 14 जानेवारी वार बुधवार रोजी आलेल्या संक्रांतीचं स्वरूप आहे. आता इथं आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं असल्यामुळं या दिवशी पिवळं वस्त्र टाळावं. संक्रांत ही पायस भक्षण करत आहे, म्हणून या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणं हे टाळावं. आता या संक्रांतीच्या दिवशी काय काय करावं ते आता आपण बघू. संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तप, हवन, तर्पण हे सर्व विधी संक्रांतीच्या पुण्यकाळात करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं. म्हणून संक्रांतीच्या दिवशी तीळ हवन करावं, तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावं, पितरांसाठी तर्पण करावं, म्हणजे तिळाचं तर्पण करायचं पितरांसाठी. सर्वात महत्त्वाचं तिळदान करावं, म्हणजेच तिळगुळ द्यावं.
अशा पद्धतीने संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये तिळाचा वापर करावा. आता या संक्रांतीच्या दिवशी काय काय करू नये ते आता आपण बघू. संक्रांतीच्या दिवशी कुणाशी कठोर बोलू नका. भांडणं, वादविवाद हे टाळावं. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये गाई म्हशीची धार काढू नका. दात घासू नका. गवत कापू नका. घास कापू नका. ही सगळी कामं संक्रांतीच्या दिवशी करू नये. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी भांडणं, वादविवाद, कठोर बोलणं हे सगळं टाळावं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना या दिवशी एकादशीचा उपवास आहे त्यांनी या दिवशी ते तिळगुळ खाऊ शकता. संक्रांतीच्या दिवशी कोणकोणती दानं करावी ते आता आपण बघू. संक्रांतीच्या पुण्यकाळात कोणकोणती दानं करावी. वानमांसा दान देऊ शकता. ब्राह्मणांना दान देऊ शकता किंवा याचकाला दान देऊ शकता. अन्नदान देऊ शकता या दिवशी. तिळगुळ दान देऊ शकता. वस्त्रदान दान देऊ शकता. गाईला एक घास अन्नदान देऊ शकता. सोनदान देऊ शकता. भूमिदान देऊ शकता. गाय दान देऊ शकता. घोडा दान देऊ शकता. या दिवशी या सर्व गोष्टी तुम्ही दान देऊ शकता. आणि हे दान करणं संक्रांतीच्या पर्व काळामध्ये अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. तर असो, आज मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती सांगितली. संक्रांतीचं स्वरूप काय आहे, संक्रांत कधी आहे, कशावर आहे, संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे, या दिवशी काय करावं, काय करू नये. तर असो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.